नमस्कार. आज जागतिक महिला दिन, त्यानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी प्राध्यापिका सौ कांचन आशिष महाजन आणि मी फार्मसीमध्ये प्राध्यापिका आहे. प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी जे पासखेडा इथं आहे आणि मी तिथे कार्यरत आहे. खरं तर चूल आणि मूल ही संकल्पना अलीकडच्या काळात ही बदललेली असून आणि महिला ही सर्वच क्षेत्रामध्ये उत्तम अशी कामगिरी करीत आहे. सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या किंवा कोणत्याही बचत गटातनं कोणत्याही सर्व क्षेत्रांमध्ये महिला ही उत्तम अशी कामगिरी पार पाडत आहे. आणि हे सर्व करत असताना महिला ही स्वतःकडे देखील दुर्लक्ष करीत आहे. दुर्लक्ष म्हणजे तिचं अगदी काम हे अगदी घड्याळाच्या काट्याप्रमाणे सुरू आहे. म्हणजे सकाळी 6ला उठलंच पाहिजे, 7 वाजता डबा हा रेडीच राहिला पाहिजे आणि हे सगळं करत असताना ती स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे. आणि दुर्लक्ष करीत असताना ही गोष्ट देखील तुम्ही जाणीवपूर्वक बघा. आपले छंद जे आहे ते तुम्ही जोपासले पाहिजे. आपल्या आरोग्याकडे निश्चितच लक्ष दिलं पाहिजे. आणि शेवटी मी असंच म्हणेल की तुझ्या यशाला तुम्ही आता वारंवार बघतच असाल की बऱ्याच बातम्यांमध्ये किंवा वृत्तपत्रांमध्ये ह्या नेहमी बातम्या आपल्याला दिसतच असतात की महिलांवर होणारे अत्याचार असतील किंवा कुठेही त्यांना जे अडचणींना सामना किंवा तोंड द्यावा लागत असेल तर हे खरं तर हे प्रश्न कोण सोडवणार आहे. तर याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. महिलांनी राजकारणात गेलं पाहिजे याबद्दल आपलं मत काय? निश्चितच महिलांनी राजकारणात देखील गेलंच पाहिजे आणि त्यातून महिलांचे प्रश्न कसे सोडवता येईल याच्याकडे निश्चितच लक्ष दिलं गेलं पाहिजे. काम करताना महिलांना स्वतःची काही अडचण येते का, कुटुंबाची काही अडचण येते का? हो, निश्चितच. कारण कुटुंबाकडूनच तिला मुख्य आधार असतो आणि जर तो हा आधार तिला जर मिळाला नाही तर तिला कुठेतरी खूप अडचणींना सामोरं जावं लागतं किंवा ती मागे पडत असते तिचं कार्य करत असताना. तर निश्चित कुटुंबाचा यामध्ये देखील हातभार असतो. आता तुम्ही कुटुंबाला सांभाळून नोकरी करतात, तुम्हाला असं वाटतं का की आपण मुलांकडे लक्ष देत नाही, कुटुंबाकडे लक्ष देऊ शकत नाही, पुरेसा वेळ देऊ शकत नाही? नाही, जरी काम करत असलो तरी हे सगळं सांभाळून घेताना ती तारेवरची कसरतच असते. पण तरी मुलांना हा दिला जातो वेळ किंवा त्यांचे जे काय अभ्यास असेल किंवा त्यांच्या आहाराकडे निश्चितच लक्ष दिलं जातं. याकडे दुर्लक्ष करतच नाही स्त्री कधीच. आजच्या ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांची स्थिती काय आहे? आजची जर ग्रामीण स्त्री बघितली तर तिला खूपच अडचणींना तोंड द्यावं लागतं. तसे तर म्हणजे बाहेरून तिला म्हणजे राजकीय जर तिला सपोर्ट म्हणजे कौटुंबिक सपोर्ट जो आहे ती तिला मिळतच नाही. खरंच वातावरण अतिशय बिघडलेलं आहे किंवा तिला तेवढं प्राधान्य दिलं जात नाही किंवा शिक्षणाच्या बाबतीत ती मागे पडत चाललेली आहे. एकट्या मुलीने घराबाहेर पडणं हा चिंतेचा विषय आहे समाजाच्या दृष्टीने, त्यावर काय सांगाल? निश्चितच हा अगदी चिंतेचा विषय. म्हणजे आधीची जी स्थिती होती आमच्या काळात असू द्यात की याच्या आधीच्याही की 7च्या आत घरात, नक्कीच ते वातावरण बदललेलं आहे आणि यामध्ये खूपच म्हणजे मुली पण थोडं गांभीर्यतेने लक्ष द्यायला पाहिजे. लवकरात लवकर घरी आलं पाहिजे कारण आता काळ हा खूप बदललेला आहे. सोशल मीडियाचा काय वापर आहे आज? सोशल मीडियाकडे खरं बघितलं तर अतिशय म्हणजे काही बघायला नकोच असं तरी वाटतं. कारण यात जे बघायचं असतं ते बघायचं बाजूलाच राहतं आणि भलतंच काहीतरी समोर येत असतं आणि त्याच सगळे व्हिडिओ बघूनच खरं तर खूपच प्रश्न सामोरे येतात. आज समाजात अशी स्थिती आहे, बहुतेक मुली प्रेमविवाहाकडे वळतात, पळून जातात. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? निश्चितच हा खूप म्हणजे अवघडच विषय आहे. खरं तर याच्यावर न बोललेलंच बरं. पण तरी मला असं वाटतं की नेहमी तुम्ही जे काही लग्न वगैरे हा विषय असतो तर लग्न हा विषय म्हणजे जर तो स्वतः घरातल्या लोकांनी जुळवून आला तर तो खूप योग्यरित्या मार्गदर्शन करणारा ठरतो. पण जर तुम्ही पळून जाऊन लग्न करता तर त्यात खूपच अडचणी असतात. एखाद दुसरे असते की ज्यांचं खूप चांगलं होतं पण यामध्ये खूपच अडचणीचे विषय असतात. त्याच्यामुळे स्वतःहून असे निर्णय कधी घेऊ नका. आज घडत असलेले अत्याचार जे आहेत ते कायद्याने थांबतील की सामाजिक बहिष्काराने थांबतील? याचं नाही सांगता येणार. नक्की कायदा अपूर्ण पडतोच पण त्याच्यावर जी प्रक्रिया असते ती खूप लांबणीवर होत असते. खरं तर या विषयावर लवकरात लवकर निर्णय दिले न्याय गेले मिळाला पाहिजे. पाहिजे. न्याय दिला. जसं आता स्वारगेटचं प्रकरण झालं, तसे प्रकार घडायला नको. त्यासाठी मुलींनी सुद्धा दक्ष राहिलं पाहिजे. दक्ष राहायला पाहिजे. खरंच. जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.